चला आता लक्ष. अरे आता जर चालू केलं तेव्हा टाइमपासून तर बडबडच चालू होती. तू इकडे लक्ष दे. सो मी ऍक्च्युली आता एक सेटअप केला होता आणि त्याने मशीनचा सीपीयू थोडा जास्त यूज करतोय करंटली. अपडेटसाठी बोलतो हँग झाला होता. सो लेट्स स्टार्ट. सो बिफोर ब्रेक वी हॅव काय झालं बेटा? काय आठवलं तुला? माझ्याकडे पण काय आठवण्यासारखं नाहीच आहे. ठीक आहे. हा. So before break, we have discussed the topic that was how to pass a value from route to view. Okay. त्यामध्ये आपण arrayचा यूज केला होता. And that is what we have just seen at the very beginning. आता आपण हे डिस्कस करूया की सपोज सीएसएसच्या फाईल्स आहे किंवा सीएसएसचा कोड आहे, तो जर इम्प्लिमेंट करायचा असेल तर तो कसा क्रिएट करायचा. ओके. सर्वात आधी तुमचे पीसी जर बंद असेल तर जस्ट चालू करून द्या, सो दॅट मी स्टार्ट म्हटल्यानंतर तुमचं वर्किंग स्टार्ट होऊन जाईल. ओके. सो इथे आपण एक मेन्यू क्रिएट केलेला होता, राईट. सो दिस वॉज व्हॉट द मेन्यू वी हॅव जस्ट क्रिएट. आणि सेम मेन्यू आपण इंडेक्स डॉट ब्लेड डॉट पीएचपीच्या फाईलमध्ये पण ऍड करूया. सो इफ आय रिफ्रेश दिस, असा हा मेनू बार दिसेल. ओके. आता या प्रत्येक मेनू बारला एक अँकर टॅग ऍड केलेला आहे आणि या अँकर टॅगची राऊट आहे. सो जर मी म्हटलो की मला अबाउट अस पेज हवंय, आता करंटली आहे का आपल्याकडे? नाही. ओके. सो देन प्रोजेक्ट. सो हे पेजेस नाही ऍक्च्युली करंटली आपल्याकडे. बट आता हा जो मेनू बार आहे, मला याला डिझाईन सेट करायची, एक प्रॉपर डिझाईन. सो डिझाईन कशी सेट करू शकतो आपण? त्यासाठी आपल्याला सीएसएस ऍड करावं लागतं. सो वी नीड टू ऍड अ सीएसएस फॉर दिस. ओके. And to work with the CSS, we will use a link tag. कोणता टॅग यूज करतो आपण? लिंक टॅग. ओके. हाच टॅग आहे ज्याने आपण सीएसएस ची फाईल कॉल करू.
आता बाय डिफॉल्ट जर तुम्ही केअरफुली बघितलं तर रिसोर्स मध्ये सीएसएसच्या अंडर ऍप डॉट सीएसएस नावाची फाईल आहे. ही फाईल दिसते का? स्क्रीनवर दिसते ना? राईट. ही एक फाईल आपल्याकडे अवेलेबल आहे. ओके. या फाईलमध्ये तुम्हाला खूप सारे सिनेरिओ दिसेल आणि टेल्डविन इन्स्टॉल दिसेल. सो बेसिकली टेल्डविन एक फ्रेमवर्क आहे. ओके. आपण कोणतं यूज करणार आहे? बूटस्ट्रॅप. सो वी आर नॉट गोइंग टू यूज टेल्डविन एनिमोर, कारण टेल्डविन तुमच्या सिलेबसमध्ये नाहीये. सो इथे डिफॉल्ट टेल्डविनची फाईल इथे ऍड केलेली. ओके, यू विल सी दॅट इट्स देअर. सो मी याला सिम्पली रिमूव्ह करून टाकेन. ओके. बाकी मी ऍज इट इज ठेवल, चेंजेस आपण काहीच करणार नाही. पण यामध्ये आपण आपला सीएसएस चा कोड लिहूया. ओके. आता या फाईलला जर आपल्याला कॉल करायचा असेल, इफ यू वॉन्ट टू कॉल दिस फाईल, ओके, आता ही फाईल ऑलरेडी ऍक्च्युअली कॉन्फिगर्ड असते. तर हिचं कॉन्फिगरेशन व्हाईट डॉट कॉन्फिग मध्ये इथे स्टोअर केलेलं आहे. ओके. आता हा कॉन्फिगरेशनचा सेट आहे. ओके, वेअर द सीएसएस इज बिन अटॅच. ओके. सो आता आपण काय करू शकतोय, या सीएसएसच्या फाईलला लेट्स से आपण अजून एक सीएसएस फाईल क्रिएट करूया. ओके. आणि हिला नेम देऊया स्टाईल डॉट सीएसएस. काय नाव दिलंय? स्टाईल डॉट सीएसएस. ओके. या फाईलमध्ये मी इथं असं लिहिल की बॉडीचा कलर रेड हवाय. दॅट इज अ बॅकग्राऊंड कलर, मस्ट बी रेड. ओके. म्हणजे जिथे पूर्ण बॉडी टॅग आहे तो पूर्ण पेज रेड कलरचा बॅकग्राऊंड सेट होईल. आय जस्ट वॉन्ट दिस पार्ट. सो आता याला आपण कसं करू शकतोय, तर त्याचा एक वे आहे. इथे आपण जी सीएसएस कॉल करतो, वी नीड टू यूज डबल कर्ली ब्रॅकेट्स होते. काय यूज करावं लागेल आपल्याला? डबल कर्ली ब्रॅकेट. अँड देन आय विल जस्ट से दॅट ॲसेट्स. ओके. सो ॲसेट इज अ मेथड. आणि इथून आपल्याला जिथे आपण सीएसएसचं फोल्डर लिहिलंय, सीएसएस स्लॅश आपल्या फाईलचं नाव काय होतं? स्टाईल डॉट सीएसएस. हा ऍड करावा लागेल. सो इफ आय ट्राय टू रिफ्रेश दिस पेज, let's see whether that file is added or not. So we will go with inspect first. And here we will just try to check that one. So it will just say that style.css is not found. Okay. आणि हा कॉमन एरर तुम्हाला येऊ शकतोय. So in that case, what you will do, so we will try to import this file in app.css. So add the import, and just I will say dot slash style.css. Okay, let's try this one more. Assets spelling बरोबर. Just a minute.
इकडे लक्ष द्या. लारावेलचे जे व्हर्जन 11 होतं त्याच्या आधीच्या आहे ना सेटिंग्स थोड्या वेगळ्या होत्या. त्यामुळे आपल्या CSS च्या फाईल लोड होत नव्हत्या. सो मी थोडं सर्च करत होतो डॉक्युमेंटेशन वरील GPT वरती. सो आय गॉट सम डेटा आणि त्यानुसार आपण थोडंसं प्रोजेक्टमध्ये किंवा डॉक्युमेंटेशन मध्ये मी चेंज करेल. सो सी लाईक नाव करंटली वी आर युझिंग लारावेल व्हर्जन 13 अँड 12. तुमच्याकडे 12 आहे बरोबर काय? हा. सो दोन्हींना पण सेटिंग सेम असेल. नथिंग विल बी गेट चेंज. सो आता इथे जर बघितलं तर CSS ची फाईल लोड होत नाही करंटली आणि हा एक छोटा प्रॉब्लेम जनरेट झाला होता. सो द सोल्युशन फॉर दिस इज द व्हेरी फर्स्ट इज इथे पब्लिक नावाचा फोल्डर आहे. तुमच्या प्रोजेक्टच्या मध्ये लिहून घे पब्लिक नावाचा फोल्डर आहे. त्या पब्लिक नावाच्या फोल्डरमध्ये एक फोल्डर क्रिएट करायचं आहे CSS नावाचं. पब्लिक नावाच्या फोल्डरमध्ये CSS नावाचं फोल्डर क्रिएट करायचं आणि मग तुम्हाला हवे तेवढ्या CSS फाईल तुम्ही तिथे क्रिएट करू शकताय. दिस इज द ट्रॅडिशनल वे टू डू द थिंग्स ओके इन Laravel. ओके तर हा एक ट्रॅडिशनल वे आपण यूज करणार आहे. नाव इथे CSS च्या आतमध्ये मी फाईलला नेम देईल लाईक से home.css किंवा index.css. फाईलचं नाव काय आहे? index.css. and then I will just say body will have the background color as green. Body will have a background color as green. Okay. Let's minimize this. तर इथे इंडेक्सची जी फाईल आहे सो assets was previously used as a traditional way to import it. ओके हा खूप जुनी मेथड आहे ऍक्च्युली जी कॉमनली यूज होत होती. ओके द सेम वन वी आर युझिंग. तर या मेथडला ऍक्च्युली पब्लिक फाईल हवी, रिसोर्स मधली CSS नकोय. सो पब्लिक मध्ये आपण इथे CSS ची फाईल क्रिएट केली index.css. तर तुम्हाला तीच फाईल इथे कॉल करायची आहे. सो यू विल यूज href अँड देन कर्ली ब्रॅकेट assets आणि इथे पब्लिकच्या मध्ये जी फोल्डर आहे त्याची इथे तुम्हाला लोकेशन सेट करायचं आहे. सो आवर फाईल इज स्टोर्ड इन CSS/index.css. आपल्या फाईलचं नाव काय? फाईलचं नाव काय CSS च्या index.css. सो इथे मी ती फाईल ऍड केली अँड नाव आय विल जस्ट ट्राय टू रिफ्रेश द पेज. तर प्रोबेबली ते रन होतं. ओके सो आता CSS च्या फाईल कुठे क्रिएट करायची आहे तुम्हाला? पब्लिक च्या आतमध्ये एक CSS नावाचा फोल्डर बनवा आणि त्याच्या आतमध्ये सर्व फाईल क्रिएट करा. चला आता आपल्याकडे होम पेज आहे राईट. सो जसं इंडेक्स पेज आहे इथे मी म्हणेल इंडेक्स पेज, त्याचबरोबर इथे होम पेज म्हणेल आणि होम पेजला आपण नेम काय दिलं होतं? लेट्स गो विथ द वेब पाथ. सो इथे बघा अबाउट अस असं दिलेलं आहे. सो लेट्स से इथे इंडेक्स मध्ये मी अबाउट असच म्हणेल इथे. ओके सो इन इंडेक्स आय विल जस्ट से इट एज अबाउट अस ओनली. लेट्स कीप इट ॲज. तर मी इथे अबाउट असच म्हणेल, फक्त अबाउट डॅश अस असं आपलं पेजचं नाव आहे. ओके सो इफ आय क्लिक ऑन दिस अबाउट अस यू विल सी दॅट लेट मी रिफ्रेश इट फर्स्ट. इफ आय क्लिक ऑन अबाउट अस यू विल सी दॅट की मला तो मेनू इथे पण दिसतो, कारण मी दोन्ही पण ठिकाणी तो मेनू यूज केलेला. दोन्ही पण ठिकाणी काय केलं आपण? मेनू यूज केलेला आहे. ओके नाव व्हेरी इंटरेस्टिंग पार्ट इज दॅट की आता मला CSS इम्प्लिमेंट करायची आहे. तर बघा इथे पण तुम्हाला कुठे जे तुमचं होम पेज आहे जिथे तुम्ही मेनू डिझाईन केला इथे पण तुम्हाला लिंक कॉल करावी लागेल. सो आय विल जस्ट से लिंक. ओके अँड सेम वन आय विल यूज index.css. तर याच्या पण बॅकग्राऊंडला ग्रीनच कलर आहे. ओके लेट्स स्टार्ट दिस टाइप फर्स्ट. सी म्हणजे आता दोन्ही फाईलमध्ये मी होम वरती क्लिक केलं तरी पण आणि अबाउट वरती क्लिक केलं तरी पण दोन्ही पण पेजेस वरती कोणता कलर आलाय? ग्रीन कलर. चला तर मग आता आपण आपला मेनू बार डिझाईन करू. ओके सो आता आपल्याला बॅकग्राऊंडला ग्रीन कलर तर नकोय, बट वी विल जस्ट से दॅट
की अनऑर्डर लिस्ट असेल तर जसे की हेड एलिमेंट आहे, हेडर एलिमेंट, त्याच्या आतमध्ये अनऑर्डर लिस्ट आहे आणि त्याच्या आतमध्ये एलआय टॅग आहे. तर हे सर्वची सर्व जे अनऑर्डर लिस्ट आहे, आय जस्ट वॉन्ट ऑल द एलिमेंट टू बी डिस्प्ले ॲज अ फ्लेक्स. हे लर्न केलं होतं आपण, आठवतंय का? अरे आठवतंय का? नाही, व्हेरी गुड. हे सीएसएस मध्ये आपण लर्न केलं होतं, तुम्हाला नाही आठवत? डोंट वरी, मला माहिती आहे, बट मी सांगतो तुम्हाला. ओके, सो आता एका लाईन मध्ये आले, यांच्यामध्ये आपण गॅप देऊया. सो जस्ट आय विल से दॅट गिव्ह अ गॅप ऑफ 20 पिक्सल. लेट्स रिफ्रेश इट. गॅप आलेला आहे, हे डॉट्स रिमूव्ह करायचे. सो जस्ट आय विल से लिस्ट स्टाईल ॲज नन. परफेक्ट. आणि आपला एक बेसिक मेनू रेडी. आता हा दोन्ही पण पेजवर सेम रिफ्लेक्ट करेल. बघा इथे पण तोच आहे, आणि जर मी ते अबाउट वरती क्लिक जर केलं तर तिथे पण आहे. म्हणजे जे आपण मेनू बार डिझाईन केला, तो मी दोन्ही पण फाईलमध्ये index.css फाईल कॉल केली. सो बेसिकली कसं केलं आपण, थोडं ग्राफिकली समजून घेऊ. सो सर्वात आधी आपण काय केलं, पब्लिक फोल्डरमध्ये कोणती फाईल क्रिएट केली, सॉरी कोणता फोल्डर क्रिएट केला, सीएसएस. याच्या आतमध्ये index.css फाईल क्रिएट केली आणि तिथे मी कोड डिझाईन केलाय सीएसएसचा. ओके, आणि त्यानंतर जर मला ही फाईल पीएचपी म्हणजे ब्लेडमध्ये कॉल करायची असेल तर त्यासाठी आपण सिंटॅक्स कोणता यूज करतो, वी यूज दिस सिंटॅक्स. So we have just used this syntax to call it. Okay, in blade.css. Sorry, in blade.php. ओके, आणि तुम्ही ही ज्या ज्या फाईलमध्ये कॉल कराल ही सीएसएस ची फाईल. आता मी काय केलेलं होतं, ही फाईल दोन ठिकाणी कॉल केली. माझ्या होम पेजवरती पण, म्हणजे इंडेक्स पेजवरती, आणि जो अबाउटस आहे ज्याला मी होम नाव दिलेलं आहे फाईलला, तर तिथे पण कॉल केलेली, होम मध्ये पण कॉल केलेली. सो हा कोड मी दोन्ही ठिकाणी लिहिलेला आहे, त्यामुळे मला दोन्ही पण ठिकाणी सेम कोड दिसतो किंवा सेम यूआय दिसतो. लक्षात आलंय? सो कसं केलं एकदा स्टेप बघून घेऊया. सर्वात स्टार्टिंगला आपण काय केलं, पब्लिक मध्ये एक फाईल फोल्डर क्रिएट केलं सीएसएस, त्यामध्ये index.css ची फाईल क्रिएट केली. इन दॅट वी हॅव जस्ट यूज अ लिंक टॅग विथ रिलेशन एज स्टाईल शीट, आणि hrefच्या आतमध्ये डबल कर्ली ब्रॅकेटमध्ये ऍसेट नावाचं स्पेशल फंक्शन यूज केलंय. फंक्शनचं नाव काय आहे, ऍसेट्स. आणि याच्या आतमध्ये पब्लिकच्या नंतरची ती पाथ सेट केली. तर पब्लिकच्या मध्ये सीएसएस फोल्डर आणि त्याच्या आतमध्ये index.css आहे, ही फाईल मी कॉल. सो वन्स यू कॉल दिस फाईल, इट विल रन युअर सीएसएस. कन्सेप्ट समजलाय? रन करून बघता एकदा, करा रन कर. तू एकच माणसं डोकलं, सगळ्यांना डोकलं राहिलं. बट मॅडम थांबा, आता मी सांगतो तसं करा, तुमच्या कोडमध्ये एरर नाही आला. सर्वांनी प्रोजेक्ट क्रिएट करा. प्रोजेक्टचं नाव कसं द्यायचं आहे, माय MY डॅश डॅश म्हणजे मायनस साईन प्रोजेक्ट. जर ऑलरेडी असेल तर डिलीट करून टाका झॅम्प मधून, त्या नावाने प्रोजेक्ट असेल तर.
चल उभा राहा बेटा. लक्ष द्या. चला उभा राहा. सांग प्रोजेक्ट क्रिएट करायला काय कमांड आहे? तू नाही, एअरफोर्स वाला. प्रोजेक्ट क्रिएट करायची कमांड सांग बाळा. कमांड सांग. कोणाला तरी विचार आणि मग सांग. हा लक्ष द्या रे. कोणीही मध्ये मध्ये बोलणार नाही. स्क्रीनवरती जे मी लिहितोय सेम सर्वांनी टाईप करायचंय. तुमच्या एचटी डॉक्स मध्ये जर का माय प्रोजेक्ट नावाचा फोल्डर असेल तर डिलीट करा. ओके सागर बेटा. हा लारावेल न्यू. आपल्या प्रोजेक्टचं नाव काय आहे? माय. हा माय प्रॉडक्ट. काय नाव दिलं आहे? माय प्रॉडक्ट. ठीक आहे, व्हेरी गुड. ओके सो okay, so I will just say none, paste, no. ओके हा माझा प्रोजेक्ट क्रिएट करेल. सेम पॅटर्न मध्ये सर्वांनी प्रोजेक्ट क्रिएट करा. प्रॉपरली प्रोजेक्ट क्रिएट करा. काय झालं? प्रोजेक्ट क्रिएट करायचंय. एचटी डॉक्स मध्ये जा, सेमडी ओपन करा आणि तिथं लारावेल स्पेस माय डॅश प्रॉडक्ट लिहा. आता डेटाबेस MySQL सिलेक्ट करा. आणि तो विचारेल की मायग्रेशनचा स्क्रिप्ट रन करायचा का, तर त्याला येस येस करा. माय डॅश प्रोडक्ट नावाचा प्रोजेक्ट बनवा. बडबड नाही आता. आता जर रोज बडबड करेल ना मी त्याला बाहेर काढून देईन. अजिबात बडबड नाही करायची. लॅपटॉप नाही घ्या, उद्या घेऊन या. हा ते अपडेट आलेलं असेल, नो करा जरा. परत अपडेट आलं हाय ते प्रोजेक्ट बंद पडून जातो. सावकाश सावकाश. सर्वात आधी प्रोजेक्ट स्टार्ट करण्याआधी तो व्हीएस कोड मध्ये ओपन करा. आधी चेंज डिरेक्टरी करायची आणि मग व्हीएस कोड मध्ये ओपन करा. आणि कोणीही एचटी डॉक्स व्हीएस कोड मध्ये ओपन करणार. एचटी डॉक्स अजिबात ओपन नाही करायचं व्हीएस कोड मध्ये. प्रोजेक्ट ओपन करायचं आहे फक्त. ओके बघा आता ज्याला जमत नाही त्याला मी सांगतो व्हीएस कोड मध्ये कसं ओपन करायचं. सगळ्यात आधी सीडी करा, चेंज डिरेक्टरी टू माय प्रोजेक्ट आणि मग व्हीएस कोड ओपन करा. प्रोजेक्ट असा ओपन झाला पाहिजे.
And then I will just use composer space run space dev. आणि प्रत्येकाने एकदा ब्राउझर मध्ये चेक करा प्रोजेक्ट रन होतोय का. ओके, तर तुमच्या लारावेलच्या व्हर्जन नुसार तिथं व्हर्जन 12 किंवा 13 येईल. एकदा प्रत्येकाने चेक करा रन होतोय का. झाले सर्वांचं. आता प्रत्येकाने व्ह्यू मध्ये जेवढ्या पण फाईल्स आहेत त्या डिलीट करायच्या.
व्ह्यू फोल्डर मध्ये जेवढ्या पण फाईल्स येतात डिलीट करा. मी जे सांगतोय ते ऐका. व्ह्यू फोल्डर मध्ये, व्ह्यू फोल्डर कुठं असतं? रिसोर्सच्या आतमध्ये. तर सर्वांनी व्ह्यू रिसोर्सेस मध्ये जा. तिथे व्ह्यूज नावाचं फोल्डर आहे. त्याच्या आतमध्ये किती फाईल्स आहे? डिलीट करा. केली डिलीट? ओके, व्हेरी गुड. ओके, आता व्ह्यूजच्या खाली राऊट्स नावाचा फोल्डर आहे. त्याच्यात काही डिलीट नाही करायचं. हा, त्याची वेब डॉट पीएचपी ची फाईल ओपन करा. वेब डॉट पीएचपी केली ओपन? हा, त्याच्यात लाईन नंबर 5 पासून राऊट असं लिहिलेलं आहे, बरोबर? तिथून सिलेक्ट करा, लाईन नंबर 7 सिलेक्ट करा आणि डिलीट मारा, बॅक स्पेस. तुमचा कोड असा दिसला पाहिजे, माझ्या स्क्रीनवर येत असं दिसला? व्हेरी गुड. फाईल सेव्ह करा कंट्रोल एस ने. कंट्रोल एस ने फाईल सेव्ह करा. आता ब्राउझर मध्ये असा एरर आला पाहिजे. अरे फाईल डिलीट मारायची फक्त. हे बघा, वेब डॉट पीएचपी मध्ये फक्त एवढी एक लाईन ठेवायची, खालचं सगळं डिलीट करून टाका. अरे बाळांनो बोलू नका. चला इकडे बघा सर्वांनी. बेटा हा, आता नेक्स्ट स्टेप. आता आपल्याला आपला प्रोजेक्ट क्रिएट करायचा आहे. आपल्या प्रोजेक्टचं जे पहिलं पेज आहे ते आहे होम पेज. काय पेजचं नाव? होम पेज. ओके, तर पहिलं पेज क्रिएट करायचं आपल्याला यूआयचं, ब्लेडचं. सो मी ते टर्मिनल मध्ये येईल सर्वात आधी, आणि टर्मिनल मध्ये आपण टाईप करणार आहे कमांड. कोणती कमांड आहे ती? सांग रे बेटा तू. तूच तूच. हा हा, काय चक्कर आली? बस खाली. पीएचपी काय कमांड आहे? पीएचपी आर्टिसन मेक व्ह्यू, आणि आपल्या फाईलचं नाव आपल्याला होम हवंय. काय हवंय? होम, HOME. हिट करून एंटर करा. फाईल क्रिएट झाली पाहिजे प्रत्येकाची. आणि एकदा कन्फर्म करा व्ह्यू मध्ये फाईल क्रिएट झाली. तर अशी फाईल दिसली पाहिजे. दिसते का? झाली क्रिएट? ओके, आता या फाईलसाठी आपल्याला आपला पहिला राऊट क्रिएट करायचा आहे. काय क्रिएट करायचं आहे? पहिला राऊट. तर आता सर्वांनी वेब डॉट पीएचपी वरती या, आणि इथे कॅपिटल आर ने पहिला राऊट लिहा. कॅपिटल आर ने काय करायचंय? पहिलं राऊट. ओके, देन गिव्ह डबल कोलन. पहिले लिहा राऊट, मग डबल कोलन. त्यानंतर गेट नावाची मेथड आहे, आणि यामध्ये दोन पॅरामीटर सेट करा. पहिला पॅरामीटर आहे स्लॅश होम पाथ, आणि दुसरा पॅरामीटर आहे फंक्शन विथ अ रिटर्न, आणि या रिटर्नच्या पुढे व्ह्यू पास करा. आपण फाईलचं नाव काय क्रिएट केलं होतं? होम. तर इथे होम नाव, आणि सेमिकोलन सर्व ठिकाणी द्या. जिथे जिथे रिक्वायर्ड तिथे सेमिकोलन. तुमच्या वेब डॉट पीएचपी चा कोड असा दिसला पाहिजे. झाले क्रिएट? झाले क्रिएट?
ओके, आता सर्वांनी एकदा ब्राउझर रिफ्रेश करून बघा. तर तुम्हाला एम्प्टी ब्लँक येते का, चेक करा बरं. किंवा या ब्लेडमध्ये HTML चा कोड लिहा आणि H1 टॅग मध्ये हॅलो लिहा. सो यू मस्ट गेट हॅलो. ब्लँक येत असेल तर ब्लेडची फाईल ओपन करा, HTML चा बेसिक कोड लिहा आणि त्याच्यामध्ये हॅलो असं टाईप करा फक्त. हे बघा, पहिलं वेबमध्ये हा कोड लिहा, राऊट कोलन गेट राउंड ब्रॅकेट, पहिला पॅरामीटर सिंगल कोट स्लॅश, दुसरा पॅरामीटर फंक्शन विथ रिटर्न कीवर्ड, त्याच्यासमोर लिहा व्ह्यू सिंगल कोट मध्ये हो. आता त्याला सेव्ह करा आणि आपल्या होम डॉट ब्लेड डॉट PHP मध्ये जो कोड आहे तो डिलीट करा कंट्रोल ऑल ना, मग शिफ्ट दाबून 1 दाबा आणि एंटर मारा. तर बेसिक HTML चा कोड क्रिएट होईल आणि त्याच्या बॉडीच्या आतमध्ये H1 टॅग मध्ये हॅलो टाईप करा आणि सेव्ह करून पेज रिफ्रेश करा. तर पेज रिफ्रेश केल्यानंतर तुम्हाला तुमचं डिफॉल्ट पेज विथ हॅलो. सर्वांचं पहिलं पेज आलं, पहिलं पेज आलंय सर्वांचं. अरे पहिलं पेज आलंय का? अरे हो का नाही? ज्यांचे पेजेस नाही आलेले त्यांनी इथेच बसा, ज्यांचं होम पेज आलंय त्यांनी 10 मिनिटाचा ब्रेक घ्या. उठायच्या आधी मी कोड चेक केलं. ज्यांचं होम पेज वरती हॅलो किंवा काही कंटेंट आलाय त्यांनी 10 मिनिटाचा ब्रेक घ्या. ज्यांचा नाही आलेला आहे त्यांनी तो कोड रन करा. झालंय का? झालंय का?
Okay, so now let's understand how to add a bootstrap to your existing project. आता यासाठी आपण CDN चा यूज करणार आहे. कशाचा यूज करणार आहे? CDN म्हणजे काय? कंटेंट डिलिव्हरी नेटवर्क. CDN काय असतं? कंटेंट डिलिव्हरी. हे स्पेशल सर्व्हर असतात ज्यांचं काम फक्त डेटा देणे असतं, बाकी काहीच काम नसतं. ओके, सो इथे ब्राउझरमध्ये मी CDN JS सॉरी CDN कॉम CDN JS स्पेस कॉम. ओके, एक तर तुम्ही CDN इथून घेऊ शकताय बूटस्ट्रॅपची, किंवा बूटस्ट्रॅपच्या ऑफिशियल साईटवर जरी गेले तरी चालेल. सो जस्ट सर्च फॉर बूटस्ट्रॅप 5. काय सर्च करायचं आपल्याला? बूटस्ट्रॅप 5. ओके, या बूटस्ट्रॅप 5 ची सर्वात पहिली लिंक ओपन करा, ऑफिशियल लिंक. ओके, आता इथे त्यांनी दिलंय की लाईक देर इज अ न्यू व्हर्जन. जे सिलेक्ट करून घ्या जे नवीन व्हर्जन त्यावरती आहे, आणि इथे डॉक्स वरती क्लिक करा. कशावर क्लिक करायचं आहे? डॉक्स. ओके, आणि सर्वात सेकंड ऑप्शन तुम्हाला डाउनलोड दिसेल. दिसतंय का? दिसतंय का? अरे दिसतंय का? हा, यावरती क्लिक करा आणि थोडंसं खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला CDN वाया JS डिलिव्हर असं दिसेल. दिसतंय का? येस. आता करायचं एकच आहे, या 2 फाईल कॉपी करा. ओके, बघा इथे या फाईल कॉपी करा. ओके, या पहिल्याच फाईल कॉपी करा ज्यामध्ये CSS ची फाईल आहे. हे मला कॉपी करून टाका, हे कॉपी करा. ओके,
सो फर्स्ट वाला पार्ट कॉपी करायचा आणि त्यानंतर जी तुमची ब्लेडची फाईल आहे त्याच्या टायटलच्या नंतर त्याला पेस्ट करा. काय करायचं आहे, ब्लेडच्या फाईलमध्ये हा कॉपी काय करायचंय, डाउनलोड बटनवरती क्लिक केल्यावर खाली स्क्रोल करा, इथं जेएस डिलिव्हर सीडीएन वाया जेएस डिलिव्हर असं टेक्स्ट आहे. त्याच्या खालचा जो पार्ट आहे म्हणजे हा कोड इथे बघा आयकॉन आहे, या आयकॉनवर क्लिक करा आणि कॉपी करा. फक्त क्लिक करा एकदा, ते कॉपी होऊन जातं. कॉपी झाल्यानंतर आपल्या प्रोजेक्टमध्ये या आणि जिथे ब्लेडची फाईल आहे त्या फाईलमध्ये तो एकदा पेस्ट करा. किती वेळेस पेस्ट करायचं आहे, एकदाच. ओके, पेस्ट करा आणि नंतर ब्राउझरमध्ये एकदा रिफ्रेश करा. तर तुम्हाला इथे हॅलो जे दिसतंय हे बूटस्ट्रॅपचा कंटेंट आहे. ओके, आता याला आपण बूटस्ट्रॅपचं कोड यूज करू शकतोय. तर आता यासाठी काय करणार मी, एकदा बूटस्ट्रॅप झालंय इन्स्टॉल, हे कसं चेक करायचं मी शिकवलं होतं. इथे जस्ट बटन सर्च करा. ओके, आणि बटनचा एक कोड कॉपी करा. ओके, सो जस्ट आय विल सर्च फॉर कलर्स. ओके, सो इथे हा कलरचा जो कोड आहे पॅरेग्राफ टॅग हा पूरा कॉपी करा आणि कॉपी केल्यानंतर या H1 च्या अगेन्स्ट मध्ये पेस्ट करून द्या. जर कोड रन झाला तर तुम्हाला असं आउटपुट दिसेल. बघा, हे डेंजर कलर वगैरे सर्वच येत आहे. या टाइप मध्ये दिसेल, पुढे बॅकग्राऊंड कलर असेल, पण कलर चेंज होतील टेक्स्टचे, सर्व टेक्स्टचे कलर चेंज होतील. ओके, मी परत एकदा स्टेप सांगतो, ज्यांना लक्षात नाही आलंय त्यांनी. सर्वात पहिली स्टेप आहे, ब्राउझरमध्ये बूटस्ट्रॅप सर्च करा आणि बूटस्ट्रॅपच्या लेटेस्ट व्हर्जन वरती जा. नंतर डॉक्स वरती क्लिक करा. डॉक्स वरती क्लिक केल्यानंतर डाउनलोड वरती क्लिक करा आणि मग थोडं खाली स्क्रोल करून जिथं लिहिलेलं आहे सीडीएन वाया जेएस डिलिव्हर त्याच्या खाली जे लिंक आणि स्क्रिप्ट टॅग आहे तिथे एक छोटंसं आयकॉन आहे, उजव्या साईडला वरती कोपऱ्यात छोटा आयकॉन आहे, त्या आयकॉन वरती क्लिक करा. कॉपी टू क्लिपबोर्ड, ते कॉपी करेल. नंतर काय करायचंय, जी आपली ब्लेडची फाईल आहे जी पण तुम्ही क्रिएट केली होती पहिली, त्या ब्लेडच्या फाईलमध्ये ते पेस्ट करा टायटलच्या खाली आणि हेड संपायच्या, टायटल आणि हेड संपायच्या मध्ये एंटर मारून पेस्ट करा. सेव्ह करा आणि सेव्ह करून एकदा पेज रिफ्रेश करा. ओके, आता हे झालं का बूटस्ट्रॅप चेक करायचं आपल्याला रन होतंय का नाही. तर यासाठी बूटस्ट्रॅपच्या साईटवर जा आणि इथे जस्ट सर्च करा कलर्स. काय सर्च करायचंय, कलर्स, आणि पहिल्या कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करा. तर तुम्हाला कलर हॅश असं दिसेल. थोडं खाली स्क्रोल करा तर HTML चा कोड दिसेल. या कोडला इथून कॉपी करा आणि तो कोड या बॉडीच्या आतमध्ये पेस्ट करा आणि सेव्ह करा. जर सगळं ओके असेल तर तुम्हाला प्रत्येक टेक्स्टला कलर दिसेल तिथे, जसा तिथे तुम्हाला प्रिव्ह्यू मध्ये दिसतोय सेम पॅटर्न मध्ये. कुठे पेस्ट करायचं, तुमच्याकडे ब्लेडची फाईल आहे ना, कोणती ब्लेडची फाईल, होम. मग त्या होमच्या मध्ये बॉडी आहे ना, बॉडी, त्या बॉडीच्या आतमध्ये पेस्ट करून द्यायचं. जे पण आहे ते बॉडीच्या मध्ये पेस्ट करा, बॉडीच्या आतमध्ये. कोणता कोड पेस्ट करायचा, व्हेरी गुड क्वेश्चन. बूटस्ट्रॅपच्या सर्च वरती क्लिक करा आणि इथे कलर म्हणून टाईप करा. कलर आणि कलर वरती सिलेक्ट करा. आता थोडं खाली जर स्क्रोल केलं तर बघा हा HTML चा कोड दिसतोय बघा, हे बघा हा कोड आहे, दिसतोय का. बस त्याच्या राईट साईडला एक कॉपीचा आयकॉन, हे बघा, हे कॉपी टू क्लिपबोर्ड, क्लिक करा आणि तिकडे कंट्रोल V करा.